राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये काय आहेत या घटकांचा अभ्यास केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ बघत असताना अगदी साध्या सोप्या भाषेत असा अर्थ होत होता. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट कालखंडात देशातील विविध संसाधनाच्या साहाय्याने उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, किंवा एका विशिष्ट कालखंडात देशातील विविध घटकांकडून उत्पादित वस्तू आणि सेवांच्या होणाऱ्या उपभोग खर्चाची गोळाबेरी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असा अर्थ करतात. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य बघितले. कारण राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य बघत असताना त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न हा प्रवाह असं मानले जाते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हा एक प्रवाहाचं स्वरूप आहे. म्हणजे हा नेहमीच एका घटकाकडून दुसरीकडे आणि दुसरीकडून एका घटकाकडे सातत्यानं प्रवाहित असणारा, एका घटकाकडून दुसरीकडे स्थलांतरित होणारा असं हे प्रवाहाचं स्वरूप असणारा राष्ट्रीय उत्पन्नाचा घटक. म्हणजे हा एक प्रवाह आहे जो सातत्यानं वाहत असतो. आपण प्रवाह आणि साठ्यातला फरक बघतो. साठा म्हणजे ज्या ठिकाणी साठवून ठेवलं जातं. नदीच्या धरणातील पाणी हा पाण्याचा साठा असतो. पण ज्या वेळेला हे पाणी धरणातून बाहेर होऊन वाहतं स्वरूप होतं तेव्हा आपण त्याला म्हणतो हा प्रवाहाचा स्वरूप. तसं राष्ट्रीय उत्पन्न हा एक प्रवाह स्वरूप आहे. आता हा प्रवाह कसा आहे हे समजून घेण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह ही संकल्पना आपण समजून घेऊ. आता उत्पन्न कसं असतंय, एका व्यक्तीचा खर्च हा दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न मानलं जातं. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं, समजा तुम्ही स्टेशनरीच्या दुकानात जाऊन वही पुस्तकं 50 रुपये आणले असेल, वही पेनवर खर्च केला असेल, हा तुम्ही केलेला खर्च म्हणजे त्या दुकानदाराचं उत्पन्न. त्या दुकानदाराला समजा उत्पादकाला काय पैसे दिले असतील, उत्पादकाकडनं त्यानं माल खरेदी केला असेल, तो दुकानदाराचा व्यापाऱ्याचा खर्च आहे, तर ते उत्पादकाचं उत्पन्न. म्हणजे आम्ही ज्या वेळेला एखाद्या दृष्टीनं खर्च म्हणतोय त्यावर तो कुणाचं तरी उत्पन्न झालं. असं होत नाही एकानं खर्च केला म्हणजे कुणाचं उत्पन्न नाही, किंवा याचा उलटा असंही होत नाही कुणाचं तरी उत्पन्न झालंय, हा कुणीतरी खर्च करावा लागत असतोय. म्हणजे खर्च आणि प्रवाह हा एकाच नाण्याच्या, खर्च आणि उत्पन्न हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या वेळेला एक घटक खर्च करतोय त्यावेळी दुसऱ्याचं उत्पन्न असतंय. आणि राष्ट्रीय उत्पन्न हे नेहमी प्रवाही स्वरूपात असतंय. हा प्रवाह सातत्यानं वाहतो. आता हा प्रवाह समजून घेण्याच्या दृष्टीनं, राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना समजून घेण्याच्या दृष्टीनं अर्थव्यवस्थेचं दोन गटात विभागणी केले. एक म्हणजे त्या देशातील असणारी कुटुंब संस्था, हा एक घटक, ज्याच्या मालकीची उत्पादन संसाधनं असतात, जो अर्थव्यवस्थेतील उपभोग करणारा घटक. तर अर्थव्यवस्थेतील दुसरा घटक सांगितला जातो तो उत्पादन संस्था. म्हणजेच कुणीतरी उत्पादन केल्याशिवाय कोणाला तरी उत्पादन मिळत नाहीये. एकानं उत्पादन करायचं, दुसऱ्यानं त्याचा उपभोग घ्यायचा. आणि या पद्धतीनं हा प्रवाह कुटुंब संस्थेकडनं उत्पादन संस्थेकडे आणि उत्पादन संस्थेकडनं कुटुंब संस्थेकडे येतो. आता हा चक्रीय प्रवाह म्हणलं जातं. चक्रीय प्रवाह म्हणजे कसं, एक साधं उदाहरण म्हणजे लक्षात, आमचं कुटुंब, आपलं घर हे कुटुंब समजू, आपली शाळा हे कुटुंब समजू, आपलं राज्य हे कुटुंब समजू. कारण जसजसं आपण कक्षा रुंदावत जातोय तसतसं ही व्याख्या विस्तृत होत जाते. आज आमच्या शाळेला अनेक घटक लागतात. शाळेसाठी फर्निचर लागतंय, शाळेसाठी स्टेशनरी लागते, शाळेसाठी शैक्षणिक साहित्य लागतंय, ही कुटुंब साहित्य. आणि ही शाळाची गरज भागवणारी समाजातील दुसऱ्या उत्पादन संस्था, ज्याच्याकडून शाळेला लागणारी स्टेशनरी, शाळेला लागणारं फर्निचर, शाळेला लागणाऱ्या विविध गरजांचा पुरवठा केला जातो. आता हा उत्पादन घटक
किंवा अगदी आपण साधा आपल्या समोर असणारा साखर उद्योगाचा जर अभ्यास केला तर साखर कारखाना हा उत्पादन संस्था झाली. साखर कारखाना ही उत्पादन संस्था. या ठिकाणी साखरेचे उत्पादन केलं जात असतं. तर ही उत्पादित साखर समाजातील विविध घटकाकडून कुटुंबाकडून ती खरेदी केली जात असते. आणि मग याचा प्रवाह कसा होतोय तर कोणत्याही गोष्टीचं उत्पादन करायचं झालं तर त्याला उत्पादनाचे घटक लागतात. आता हे जे घटक आहेत उत्पादनाचे हे 4 घटक आहेत. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोग हे उत्पादनाचे 4 घटक. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोग. याच्याशिवाय अर्थव्यवस्थेत कोणत्याही घटकाचं उत्पादन करता येत नाही. हे उत्पादनाचे 4 मूलभूत घटक आहेत आणि याची मालकी ही कुटुंब संस्थेची असते. म्हणजे हे जे उत्पादनाचे घटक आहेत त्याच्यावर मालकी ही कुटुंब संस्थेची असते आणि ही कुटुंब संस्था हे उत्पादनाचे घटक उत्पादन संस्थेला पुरवते. म्हणजे कारखान्याला लागणारं मनुष्यबळ कुटुंब संस्थेकडे जातं. कारखान्याला लागणारा कच्चा माल ऊसासारखा असेल कुटुंब संस्थेकडे जातो. कारखान्याला लागणारं भांडवल कुटुंब संस्थेकडे जातं. कारखान्याचं होणारं संयोजन कुटुंब संस्थेच्या मालकीत. आणि या उत्पादन घटकाचा वापर उत्पादनासाठी केला म्हणून याचा मोबदला काय येतोय तर भूमीला खंड मिळतोय. श्रमाला वेतन दिलं जात आहे. भांडवलाला व्याज दिलं जातंय आणि संयोजकाला नफा किंवा तोटा दिला जातो. बघा कुटुंब संस्थेनं उत्पादन संस्थेला काय काय दिलं? भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. याचा मोबदला म्हणून उत्पादन संस्थेनं जो खर्च केला, भूमीला दिलेला खंड, श्रमाला दिलेलं वेतन किंवा मजुरी, भांडवलावर दिलेलं व्याज आणि संयोजकाचा झालेला नफा किंवा तोटा हे कुटुंब संस्थेचं उत्पन्न असतं. म्हणजे कुटुंब संस्थेनं उत्पादन संस्थेला उत्पादन घटक पुरवले. या बदल्यात उत्पादन संस्थेनं ज्या उत्पादन घटकाचा मोबदला म्हणून भूमीला खंड दिला, श्रमाला वेतन दिलं, भांडवलावर व्याज दिलं आणि जो कोण संयोजक आहे या संयोजकाला नफा किंवा तोटा दिला. आता या मोबदल्यात कुटुंब संस्था काय करते तर उत्पादन संस्थेने जे उत्पादन केलेल्या वस्तू किंवा सेवा, उदाहरणार्थ कारखान्याने उत्पादन केलेली साखर, कारखान्याने उत्पादन केलेली मळी, कारखान्याने उत्पादन केलेलं स्पिरिट, कारखान्याने उत्पादन केलेली वीज, जे काय असेल ते ही कुटुंब संस्थेला पुरवलं जातं. आणि म्हणून उत्पादन संस्था आपल्या वस्तू आणि सेवा कुटुंब संस्थेला देत असते आणि याचा मोबदला म्हणून उत्पादन कुटुंब संस्था उत्पादन घटकावरचा जो खर्च करते, म्हणजेच उदाहरण सांगायचं झालं, आम्ही साखरेचे उत्पादन केलं, आम्ही साखर खरेदी केली, साखरेवर झालेला खर्च म्हणजे आमच्या कारखान्याचं उत्पन्न आहे. आणि आता साधं सांगायचं झालं, कोविडच्या अनुषंगानं अनेक साखर कारखान्यांनी सॅनिटायझरचे उत्पादन करायला सुरुवात केली. ज्या सॅनिटायझरवर झालेला खर्च कुटुंबाचा खर्च म्हणजे कारखान्याचं उत्पन्न. आज आपल्याकडे अनेक साखर कारखाने कोजनरेशन मध्ये वीज उत्पादन करतात. या विजेचा उपभोग सेवा जो खर्च होतो जो कारखान्याचं उत्पन्न असतो. म्हणजे बघा
कुटुंब संस्थेला लागणाऱ्या वस्तू आणि सेवेचा पुरवठा कुटुंब संस्था उत्पादन संस्था आहे. त्याच्या बदल्यात उपभोग खर्च करत असतोय. उपभोग खर्च म्हणजे उत्पादन संस्थेचं उत्पन्न. म्हणजे उत्पादन करायचं, हे उत्पादन कुटुंब संस्थेला द्यायचं, कुटुंब संस्था आपल्या उपभोगाचा खर्च हे उत्पादन संस्थेचं उत्पन्न असतं, ज्याच्यातून या उत्पन्नातून उत्पादन संस्था कुटुंब संस्थेला मोबदला देत असते. कशासाठी देत असते तर कुटुंब संस्थेनं उत्पादन घटक संस्थेला दिलेलं असते. म्हणजे हे उत्पन्न सातत्यानं एकाकडनं दुसऱ्याकडे स्थलांतरित होत असते, फिरत असते आणि म्हणून याला चक्रीय प्रवाह असं म्हटलं जातं. हे एक चक्र आहे, हे सातत्यानं फिरत असते. कसं सांगतो एक साधं उदाहरण पुन्हा. आम्ही साखर कारखान्यात कामगार आहोत. आम्ही कारखान्यात कामाला जातोय, त्या बदल्यात कारखाना आम्हाला वेतन देतो. म्हणजे कारखान्यानं वेतनावर केलेला खर्च हा मजुराचं उत्पन्न झालं. मजुरानं काय केलं, या उत्पन्नातून कारखान्यानं उत्पादित केलेली साखर, कारखान्यानं उत्पादित केलेलं स्पिरिट खरेदी केलं आणि त्यामुळं पुन्हा कामगारांनी केलेला खर्च कारखान्याने केला. म्हणजे एकाचा खर्च हे दुसऱ्याचं उत्पन्न असतंय आणि या पद्धतीनं सातत्यानं अर्थव्यवस्थेमध्ये कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्था यांच्या उत्पन्नाचा प्रवाह फिरत असतोय आणि याच्यातूनच संपत्ती निर्माण होते. आमची जी संपत्ती निर्माण होत असते, आज आपण पश्चिम महाराष्ट्राचा विकास बघितला तर हा पश्चिम महाराष्ट्राचा विकास साखर उद्योगातून झालाय. कारखानदारीमुळे रोजगार मिळाला, कारखानदारीमुळे कच्च्या मालाला बाजारपेठ मिळाली आणि आमच्या भागाचा कायापालट झाला. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही एक चक्रीय प्रवाह म्हणलं जात असतोय. कुटुंब संस्थेचा खर्च हा उत्पादन संस्थेचं उत्पन्न असतंय, तर उत्पादन संस्थेचा खर्च हा कुटुंब संस्थेचं उत्पन्न असतंय. कुटुंब संस्था उत्पादनाचे घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल संयोजक हे उत्पादन संस्थेला पुरवते. त्याचा मोबदला म्हणून उत्पादन संस्था कुटुंब संस्थेला खंड, वेतन, व्याज, नफा किंवा तोटा देत असते. या उत्पन्नातून कुटुंब संस्था आपला उपभोग खर्च भागवत असते. म्हणजेच कुटुंब संस्था जो उपभोग खर्च करते, हा उपभोग खर्च उत्पन्न संस्थेचं उत्पादन संस्थेचं उत्पन्न असते. त्या बदल्यात उत्पादन संस्था ज्या विविध वस्तू आणि सेवा उत्पादित करते त्याची खरेदी कुटुंब संस्थेने केली जात असते आणि हा प्रवाह सातत्यानं चक्रकार पद्धतीने करत असतोय. याला गती देण्याचं काम शासन व्यवस्था करत. आज आपण कोविडच्या पार्श्वभूमीवर बघितलं तर अनेक उद्योग बंद झालेले होते. उद्योग बंद झाले त्यामुळे उत्पादन घटकांची मागणी बंद झाली. उत्पादन घटकांची मागणी बंद झाली त्याच्यामुळे यांचं उत्पन्न वाढलं. बघा आपण आता आपल्याकडे अनेक जण कामगार, जो पण कारखाने चालू होते तो पण कामगार सुखी होता, कामगाराला उत्पन्न मिळत होतं, पगार मिळत होतं. त्या पगारातनं कामगार खर्च करत होता, कामगार खर्च करत होता, त्यामुळे उत्पन्न उत्पादनाला मागणी होती. पण याच्यात खंड आला, याच्यात व्यत्यय आला. कामगार कामावर बंद झाला, कामगाराचं उत्पन्न बंद झालं. त्यानं आपल्या खर्चावर काट कसर केली. खर्चावर काट कसर केली म्हणजे त्याचा खर्च कमी झाला, बाजारात माल पडून राहिला. आपण अनेक शेतकऱ्यांचं बघितलं, शेतकऱ्याचा माल रानात सगळा, त्याचं उत्पन्न नाहीये, बाजारात वस्तू मिळाल्या नाही, त्यांचा खर्च झाला. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हा एक प्रवाह तक्ता आहे. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न हा चक्रीय प्रवाह म्हणलं जातं. राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाह संकल्पना म्हणली जाते.